नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी शुभम पवार. लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर अशा महिला आहेत त्यांना हप्ता आलेला नाही. अशा महिला आहेत, सर्व अटी आणि शर्तीमध्ये ते बसतात, पात्र आहेत, परंतु हप्ता आलेला नाही. तर त्यांनी फक्त हे काम करायचंय. ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की तक्रार कशी करायची आहे, त्याची पद्धत काय आहे, ती या व्हिडिओमध्ये मी सांगतो. आणि हे जर तुम्ही काम केलं तर हप्ता तुमचा जमा होणार आहे आणि तो हप्ता जमा सुद्धा झालेला आहे ते सुद्धा मी दाखवतो. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर सर्वात प्रथम तुम्हाला लाडक्या बहीणच्या वेबसाईटवरती यायचं. याची जी काही लिंक आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ही वेबसाईट अजून सुद्धा चालू आहे. इथे पाहू शकता, लाईव्ह मी तुम्हाला दाखवतोय. तुमच्या मोबाईलमधून, कम्प्युटर, पीसी कशातूनही तुम्ही ही वेबसाईट ओपन करू शकता. इथे खाली पाहू शकता टायमिंग सुद्धा आहे. आज 11 जुलै लाईव्ह तुम्हाला मी दाखवतोय. ही वेबसाईट चालू आहे. या वेबसाईटवरती सर्वात प्रथम तुम्हाला यायचं आहे आणि इथं आल्यानंतर सर्वात वरती एक हेल्पलाईन आहे 181. या 181 वरती कॉल करायचा आहे आणि तुम्ही पात्र आहात तरी सुद्धा तुम्हाला हप्ता आला नाही, जूनचा आला नसेल किंवा मागच्या काही हप्ते आले नसतील तर तुम्ही सगळी माहिती त्यांना सांगून कंप्लेंट टाकायची आहे. हे पहिलं काम तुम्हाला करायचं आहे. इथं झाल्यानंतर आता दुसरं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे या वेबसाईटवरती यायचं आहे. इथे अर्जदार लॉग इन बटनावरती क्लिक करायचं. अर्जदार लॉग इन करायचं आहे. इथे चालत नसेल वेबसाईट तर रिफ्रेश करायचं आहे. पुन्हा पुन्हा ट्राय करून इथे येणार आहे. इथे आपल्याला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे. आता मोबाईल नंबर पासवर्ड कोणाच टाकणार? तुमच्या मित्रमैत्रिणीचा असेल, अंगणवाडी सेविकेचा असेल किंवा कुठलं कम्प्युटर सेंटर त्यांचा असेल, कोणाचाही तुमचा असेल. मोबाईल नंबर आणि पासवर्ड कोणाचाही टाकू शकता. ज्यांचा अकाउंट याच्यावरती आहे त्यांचा मोबाईल नंबर पासवर्ड टाका आणि लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर इथे पाहू शकता वरती तक्रार हा पर्याय तुम्हाला दिसेल. इथे भरपूर ऑप्शन दिसतील तुम्हाला. यामध्ये तक्रार ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तक्रार ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सर्वात पहिलं मी तुम्हाला दाखवतो की अगोदर मागच्या वेळेस एक तक्रार केली होती, त्याचा व्हिडिओ सुद्धा बनवला होता. तर इथे पहा, ती तक्रार सॉल्व्ह झालेली आहे. म्हणजे त्या लाडक्या बहिणीला पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्याचं स्टेटस सुद्धा तुम्हाला इथे चेक करता येईल. इथे लाईव्ह तुम्हाला दाखवतो. इथे पहा, पहिलं आहे. पहिली तक्रार टाकली होती ती टाकली होती कंप्लेंट अगेन्स्ट अदर ॲप्लिकेशन आणि स्टेटस पहा, रिझॉल्व झालेली आहे तक्रार. म्हणजे कंप्लीट इथे याची हप्ता, जी महिला आहे त्या महिलेला हप्ते सुरू झालेले आहेत. अशा पद्धतीने रिझॉल्व स्टेटस तुमचं येईल तेव्हा तुमचे हप्ते सुरू होतील. आता दुसरं टाकलंय ते इन रिव्ह्यू आहे. तर अशा पद्धतीने आता कंप्लेंट कशी टाकायची? कंप्लेंट टाकण्यासाठी हे पहा, दुसरे वरती यायचं आहे, ॲड ग्रीव्हन्स ऑप्शन दिसेल. या ॲड ग्रीव्हन्सवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तक्रारीचा फॉर्म तुमच्या समोर येईल. आता तक्रारीचा प्रकार निवडायचा आहे. आता इथे माय ॲप्लिकेशन आणि कंप्लेंट अगेन्स्ट अदर ॲप्लिकेशन असे दोन पर्याय दिसतील. आता माय ॲप्लिकेशन जर सिलेक्ट केलं तर भरपूर जणांना हा ऑप्शन येणार नाही. म्हणजेच इथे काय सांगेल तरी हा एरर तुम्हाला येऊ शकतो, ॲप्लिकेशन नॉट फाउंड. तर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यांनी हा 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, कंप्लेंट अगेन्स्ट अदर ॲप्लिकेशन. कुणाचाही असू द्या फॉर्म, तुम्ही कंप्लेंट अगेन्स्ट अदर ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तक्रार श्रेणी. आता या तक्रार श्रेणीमध्ये तुम्हाला 2-3 ऑप्शन दिसतील. तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ऑदर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आपला हप्ता आलेला नाही त्यासाठी आपण ऑदर सिलेक्ट करतोय. तक्रार श्रेणी ऑदर सिलेक्ट करा. अशा पद्धतीने हे 2 पर्याय सिलेक्ट केल्यानंतर खाली यायचं आहे, अर्जाचा क्रमांक टाकायचा आहे. आता हा अर्ज क्रमांक तुम्हाला कुठे मिळेल? तर जिथून तुम्ही अर्ज केला असेल त्यांच्याकडून तुम्हाला घेता येईल, त्यांच्या लॉग इनमधून. किंवा तुम्ही तुमचं स्वतःचं लॉग इन असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला अर्ज केलेल्या बाबीमध्ये अर्ज क्रमांक भेटेल. किंवा तुम्ही फॉर्म भरला असेल, मेसेज आला असेल तेव्हा तुम्हाला अर्ज क्रमांक भेटेल. जर तुम्ही मोबाईल ॲपमधून फॉर्म भरला असेल तर त्यांना काही ऑप्शन नाही, त्यांना हेल्पलाईनवरती कॉल करू शकता किंवा तहसील ऑफिसमध्ये जाऊन भेटू शकता. आता ज्यांनी पोर्टलवरून भरलाय त्यांचा अर्ज क्रमांक इथे टाकायचा आहे. त्यानंतर त्यांचं नाव इथे टाकायचं आहे. जे काही नाव असेल पूर्ण नाव टाका. त्यानंतर तुम्ही कुठे राहता तो पत्ता इथे तुम्हाला टाईप करायचा आहे. त्यानंतर जिल्हा तुमचा निवडायचा, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहे. तर इथे जिल्हे सगळे दिलेले आहेत. जिल्हे इथे आपलं सिलेक्ट केल्यानंतर तालुका विचारला जाईल, जो काही तालुका असेल तो. त्यानंतर इथे आपल्याला जे काही गाव आहे तुमचं ते गाव निवडायचं आहे. महानगरपालिका, नगरपालिका असेल तर ते सिलेक्ट करा. नसेल तर लागू नाही हा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे, तो सिलेक्ट करू शकता. त्यानंतर मतदारसंघ विचारला जाईल. मतदारसंघ तुम्ही तुमचा जो काही असेल तो मतदारसंघ निवडणुकीचा जो आहे तो इथे तुम्हाला मतदारसंघ निवडायचा आहे. मतदारसंघ निवडल्यानंतर पिनकोड जो असेल, तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्याचा पिनकोड, त्या गावाचा पिनकोड असेल तो इथे टाकायचा आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला वर्णन करा हा पर्याय दिसेल, ज्यामध्ये वर्णन करायचं आहे, तुमची तक्रार नक्की काय आहे ती इथे टाकायची आहे. आता मी हे टाकलंय की माझं नाव असं असं आहे आणि माझा आधार नंबर असा असा आहे. मी सर्व अटी आणि शर्ती पात्रतामध्ये बसत आहे, सगळं पात्र आहे आणि पात्र असून सुद्धा जून महिन्याचा मला हप्ता मिळाला नाही. कृपया माझी तक्रारीची
जी काही दखल आहे ती घ्यावी ही विनंती, अशा पद्धतीने टाकलेलं आहे. यामध्ये तुम्ही काही बदल करायचा असेल तर तुम्ही बदल करून इथे टाकू शकता. त्यानंतर दस्तावेज, जर काही तुमच्याकडे पुरावा असेल किंवा तुमची कागदपत्रे असतील तर तुम्ही अपलोड करू शकता. जे काही पुरावा तुमचा आहे नसेल तर तो ऑप्शन तुम्ही सोडून द्या. त्यानंतर जो कॅप्चा आहे तो कॅप्चा इथे टाकायचा आहे आणि खाली सबमिट पर्याय दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट पर्याय या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं विचारेल की हे कन्फर्म करायचं आहे का, तुम्ही सगळी माहिती भरलेली बरोबर आहे की ती सबमिट करायची, ती कन्फर्म करायची. आता इथे जरा कॅप्चाचा प्रॉब्लेम आला. कॅप्चा आपण इथे रिफ्रेश करूयात. कॅप्चा वेळ झाल्यामुळे कॅप्चा हे झालाय. पुन्हा एकदा कॅप्चा टाकून घेऊयात आणि सबमिट करूयात. तर इथे कॅप्चा टाकलाय, सबमिट केला, तर इथे आर यू सबमिट कन्फर्म. कन्फर्म केल्यानंतर पाहू शकता आपली कंप्लेंट इथे सक्सेसफुली त्यांच्याकडे गेलेली आहे आणि ग्रीव्हन्स नंबर सुद्धा आलाय. ओके केल्यानंतर इथे क्लोज करायचं. आता क्लोज केल्यानंतर इथे पहा तक्रारमध्ये इथे आता अजून एक तक्रार इथे ऍड झालेली तुम्हाला दिसेल. तर अशा पद्धतीने ही तक्रार तुम्हाला करायची आहे. आता ही तक्रारचं स्टेटस जर पाहिलं तर इन रिव्ह्यू दाखवत आहे. तर काही दिवसांनी म्हणजेच 15 ते 20 दिवस किंवा महिना जाऊ शकतो. महिन्यानंतर जर इथे तुमचं स्टेटस चेंज झालं तर रिझॉल्व होईल. रिसॉल्व्ह झालं तर तुमचं तक्रार ही झालेली आहे, म्हणजे तुमचे पैसे सुद्धा चालू होतील. इथे पहा एक तक्रार आहे ती रिझॉल्व्ह झाली आहे आणि पैसे चालू